फ्रेंड्स, हॅलो एव्हरीवन. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये जी आपली टेस्ट पाचवी टेस्ट आहे, तर ह्या पाचव्या टेस्टचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक सविस्तर ॲनालिसिस करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, तर अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा प्रश्न विचारला आपल्याला याच्यामध्ये. तर बघा, याच्यामध्ये अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह किंवा निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करत असताना आपण वाक्याचा अर्थ चेंज झाला नाही पाहिजे, सगळ्यात बेसिक गोष्ट आहे. आणि आपण अशा प्रकारचं या ठिकाणी नियम पण घेतलेला आहे. ज्यावेळेस वाक्यामध्ये V2 असते तर त्यावेळेस काय करायचं डिअर फ्रेंड, डिड नॉट प्लस फेल आणि त्याच्यानंतर 2 + V1 वापरायचं आहे. आपण हे टू फेल टू म्हणजे हे फेल टूचा नियम घेतलेला आहे, फेल 2 + V1. मग इथं जर समजा सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य असेल तर इथं काय करायचं, हेल्पिंग वर्ब घ्यायचं, डूडस प्लस फेल टू V1. मग या ठिकाणी काय करायचं, डिड नॉट फेल हे वाक्य जे आहे तर हे वाक्य डिअर फ्रेंड्स आपल्याला काय केलं, निगेटिव्ह सेंटेन्स दिलंय, याला करेक्ट करायचं आहे. मग इथं काय करायचं, फक्त जे आहे तर सेकंड फॉर्म जो आहे तर सेकंड फॉर्म त्या ठिकाणी यूज करायचा. नेक्स्ट बघा, हेटर ऑफ लर्निंग अँड नॉलेज. आता आपण हेट या शब्दासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं मिसो हा शब्द वापरतात. आणि नॉलेज किंवा लर्निंगला लक्षात काय ठेवायचे, लॉजी. मग याच्यामध्ये काय असेल, लॉजिस्ट. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स मिसोलॉजिस्ट म्हणजेच काय, हेटर ऑफ नॉलेज किंवा हेटर ऑफ लर्निंग असं आपण याला म्हणतोय, किंवा हेटर ऑफ नॉलेज. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, डोंट स्मोक. मग डोंट स्मोक जे आहे तर आपल्याला असं वाटतं की इथं आज्ञा दिली, परंतु या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी काय आहे डिअर फ्रेंड्स, हे ॲडवाइस आहे. याच्यामध्ये काय आहे, ॲडवाइस आहे, सल्ला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं आपल्याला विचारला आहे करेक्ट स्पेल्ड वर्ड्स. आता हे अकोमोडेट किंवा अकोमोडेशन हा जो शब्द आहे तर हा सातत्याने परीक्षेमध्ये असतो डिअर फ्रेंड्स. अकोमोडेट, अकोमोडेट म्हणजेच या ठिकाणी अकोमोडेशन म्हणजेच काय, राहण्याचं ठिकाण, राहण्याची व्यवस्था. तर डिअर फ्रेंड्स अकोमोडेट यामध्ये काय करायचं, डबल C असते आणि डबल M असते. हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून याचं उत्तर 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे, अकोमोडेट. त्याच्यानंतर नेक्स्ट राहण्याचं ठिकाण, राहण्याची व्यवस्था, अकोमोडेशन म्हणतो आपण हॉटेलमध्ये, अकोमोडेशन राहण्याची व्यवस्था. बघा, मदर ऑलवेज टोल्ड मी दॅट नोबडी कुड रोल आउट बेटर चपातीज. आता याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स काय केलंय, आपल्याला याच्यामध्ये वुड वापरायचंय. काय वापरायचंय, वुड. ऑलवेज टोल्डच्या ऐवजी वुड वापरायचंय. मग आपल्याला वुड वापरत असताना काय माहिती आहे, वुड वापरत असताना क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचंय. मोरल ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात, म्हणून या ठिकाणी वुड घेतलं. त्याच्यानंतर हे जे ऑलवेज, नेव्हर हे जे शब्द असतात, जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब किंवा मोरल ऑक्झिलरी व्हर्ब जर असेल तर आपण ते शब्द काय करतो, त्या हेल्पिंग वर्ब किंवा मोरल ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर वापरतो आणि पुढे येते डिअर फ्रेंड्स क्रियापदाचं पहिलं रूप. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. मग याचं उत्तर झालं 5 नंबरचं ऑप्शन. 5 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पहिलं, 1 नंबरचं ऑप्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, पॉइंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. आपल्याला इनकरेक्ट सेंटेन्स विचारलंय याच्यामध्ये. मग हे नायदरचा 2 कर्ते नायदर नॉरने जोडलेले आहेत. मग नायदर नॉरने जर 2 कर्ते जोडले असतील तर आपण हेल्पिंग वर्ब दुसऱ्या कर्त्यानुसार आपण वापरतोय. म्हणजे या ठिकाणी प्रश्न जो आहे ते प्रश्न हा कुठल्या टॉपिकवरती आहे, सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकवरती. आणि म्हणून पहिलं वाक्य बरोबर आहे का, हो बरोबर आहे. 90 किलोमीटर्स इज अ लॉंग डिस्टन्स फॉर बायसिकल राईड. या ठिकाणी बघा आपण नियम घेतला आहे, जरी वाक्याचा कर्ता हा प्लुरल असेल पण त्याच्यामधून जर काय होत असेल, निश्चित वजन, निश्चित अंतर, निश्चित रक्कम जर दर्शवली जात असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो, त्याला सिंग्युलर समजतोय. म्हणजे हे पण वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. युअर डॉटर अँड माइन आर क्वारलिंग ॲट गार्डन. मग याच्यामध्ये युअर डॉटर म्हणजे तुझी मुलगी आणि त्याच्यानंतर माइन. मग या ठिकाणी दोघी जण आहेत आणि 2 कर्ते जर अँडने जोडले असतील तर या ठिकाणी काय करतोय आपण, प्लुरल हेल्पिंग व्हर्ब वापरतोय. म्हणजे या ठिकाणी हे पण वाक्य जे आहे तर डिअर फ्रेंड्स बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, गांधी वॉज वन ऑफ द बेस्ट लीडर्स हू हॅव एव्हर लिव्ड ऑनेस्टली. या ठिकाणी डिअर फ्रेंड्स आपण नियम पाहिलेला आहे, वन ऑफ द जे आहे तर वन ऑफ दच्या नंतर आपण प्लुरल नाउन वापरतो. आणि त्याच्यानंतर आपण हा पण नियम पाहिला आहे जो की 2019 राज्यसेवेचा पेपर झाला, त्या पेपरमध्ये आपण अशा प्रकारचे प्रश्न पाहिलेले आहेत. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स आपण नियम पाहिला, ज्यावेळेस हू असेल, हुम असेल, हुज असेल, विच असेल, दॅट असेल, हे शब्द ज्यावेळेस आपण वाक्याच्या मध्ये वापरतो त्यावेळी लक्षात काय ठेवायचे, मग हे हू असेल
दॅट असेल हे लक्षात ठेवायचं आपल्या डिअर फ्रेंड्स. मग या हू असेल दॅट असेल यांच्या पूर्वी हुम असेल, या शब्दांच्या पूर्वी जो शब्द आहे ज्या प्रकारचं नाऊन आहे, या शब्दांच्या पूर्वी ज्या प्रकारचं नाऊन आहे तर त्या नाऊननुसार आपण या शब्दानंतर हेल्पिंग व्हर्ब वापरत असतो. मग या शब्दाच्या अगोदर जर सिंग्युलर नाऊन असेल तर यांच्यानंतर सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब, ज्या प्रकारचं प्रोनाउन आहे तर त्या प्रोनाउननुसार आपल्याला या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब वापरायचे. जर याच्या अगोदर आय असेल तर इथं काय येणार, ॲम येणार. जर या ठिकाणी दे असेल तर इथं काय येणार डिअर फ्रेंड्स, त्या ठिकाणी लक्षात ठेवायचंय तिथं आर येणार. म्हणजेच जे हू असेल दॅट असेल विच असेल या शब्दांपूर्वी ज्या प्रकारचं नाऊन आहे त्या नाऊननुसार त्या शब्दाच्या नंतर हेल्पिंग व्हर्ब वापरतो आपण. मग लीडर्स हा शब्द प्लुरल आहे आणि म्हणून या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब काय करायचं आहे, प्लुरल वापरायचं आहे. म्हणजे या ठिकाणी हे पण वाक्य बरोबर आहे. मग एकही वाक्य याच्यामध्ये चुकीचं नाही, म्हणजे याचं उत्तर हे 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. मग तुम्हाला एक लक्षात आलं असेल डिअर फ्रेंड्स, आपण आता जवळजवळ आता ही 5वी आपली टेस्ट आहे ॲनालिसिस करण्याची. तर तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल किंवा आपण टॉपिक शिकवत असताना पण ही गोष्ट आपण ही लक्षात आली असेल डिअर फ्रेंड्स. पण तिथं काय होत आहे, टॉपिक शिकवत असताना त्या ठिकाणी त्या टॉपिकचाच आपण विचार करतोय. आता इथं डिअर फ्रेंड्स तुम्हाला जर प्रश्न समजला की हा प्रश्न या टॉपिकचा आहे, मग आपल्याला एकदा प्रश्न समजला हा प्रश्न नेमका कोणत्या टॉपिकवरती विचारलाय, त्यावेळेस आपल्याला काय करता येते, उत्तरापर्यंत जाताना आपल्याला एकदम कमी वेळेमध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय. मग आपल्याला जर समजच नाही तर आपण काय करतोय, मग ह्या वाक्याकडे, आता हे पहिलं वाक्य बघा किती मोठं वाक्य दिलंय. मग तुम्ही याच्यामध्ये हे वाक्य इनकरेक्ट आहे का राईट आहे का रॉंग आहे हे ओळखण्यासाठी आपण उगाचच काय करतोय, इथं ॲट नाही तर इन पाहिजे होतं, इथं द नाही तर अ पाहिजे, इथं लेवल नाही तर इथं काहीतरी पाहिजे, इथं ऑफ नको होतं इथं टू पाहिजे, असं आपण काही पण विचार करत बसतोय आणि आपण दुसरीकडे जातोय. मग त्यासाठी आपल्याला प्रश्न जर समजला ना, तो प्रश्न नेमका कोणत्या टॉपिकवरती आहे आणि ते लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. हे समजत असेल लक्ष द्या. या ठिकाणी काय केलंय हे आपल्याला समजतंय, नाईदर नॉर आहे, 90 किलोमीटर्स आपण वाचलेलं असतंय, याच्यामध्ये आर. मग आपल्याला समजते की हा प्रश्न हा सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट टॉपिकवरती आहे. मग उत्तर काढत असताना काय करायचंय, त्याच टॉपिकचा जास्तीत जास्त अगोदर विचार करायचा, नंतर पुढे जायचंय. म्हणजे आपण कमी वेळेमध्ये आपण अचूक उत्तरापर्यंत पोहोचत असतोय. बघा त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आयडेंटिफाय करेक्ट सेंटेन्स. याच्यामध्ये आता हा प्रश्न जो आहे हा प्रश्न लक्षात आला पाहिजे. हा प्रश्न कशावरती आहे, मेनी आणि मेनी अ, या मेनी आणि मेनी अ चा जो नियम आहे त्याच्या संदर्भात हा प्रश्न आहे. बघ मेनी अ असेल किंवा मेनी ॲन असेल, आपण नियम घेतलाय मेनी अ किंवा मेनी ॲन. मेनी अ किंवा मेनी ॲन याचा नियम काय आहे, याच्यानंतर आपण या नाउन सिंग्युलर नाउन वापरतो आणि सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरतो. नाउन पण सिंग्युलर, हेल्पिंग व्हर्ब पण सिंग्युलर वापरतोय. म्हणजे या ठिकाणी डिअर फ्रेंड्स लक्ष द्या, आणि मेनी जो आहे तर फक्त मेनी शब्द, मेनीच्या नंतर प्लुरल नाउन आणि प्लुरल हेल्पिंग व्हर्ब. मग आपल्याला याचं उत्तर काढत असताना काय करायचं, याच्यावरती उत्तर काढायचं आहे. पहिल्या या ठिकाणी बघा मेनी अ आहे आणि पण याच्या पुढे काय केले, स्टुडंट्स वापरले, आर वापरलेला आहे, म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे पहिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट बी मेनी अ आहे, त्याच्यानंतर सिंग्युलर नाउन आहे, सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब आहे, म्हणजे हे बरोबर. नंतर नेक्स्ट बघा मेनी स्टुडंट, या ठिकाणी काय केलं डिअर फ्रेंड्स, यामध्ये काय केलेले, मेनी हा शब्द आहे, मेनीच्या नंतर काय असायला पाहिजे, प्लुरल नाउन असायला पाहिजे. मात्र इथं सिंग्युलर नाउन आहे आणि हेल्पिंग व्हर्ब पण सिंग्युलर दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब सिंग्युलर, नाउन पण सिंग्युलर चुकीचं आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, याच्यामध्ये मेनी स्टुडंट, इथं मेनी आहे, इथं आर प्लुरल हेल्पिंग व्हर्ब आहे, मात्र नाउन सिंग्युलर आहे, म्हणून या ठिकाणी हे चुकलेलं आहे. तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच वाक्य बरोबर आहे, ते म्हणजेच बी नंबरचं, म्हणजे 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 2. नेक्स्ट बघा त्याच्यानंतर नेक्स्ट वेन ही ओपन द डोअर वेन ही ओपन द डोअर द बर्ड. मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स वेन ही ओपन द डोअर द बर्ड डॅश डॅश. तर आता याच्यामध्ये काय केले लक्ष द्या, हा जो प्रश्न विचारलाय तर हा प्रश्न आपल्याला लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, एमपीएससी जे आहे तर एमपीएससी साठी आपल्याला काही शब्द जे असतात ना क्रियापद, त्यांचे फॉर्म महत्वाचे असतात परीक्षेमध्ये. तर फ्लायचे पहिले रूप फ्लाय, दुसरं रूप फ्ल्यू होतं आणि तिसरं रूप जे आहे तर फ्लोन, असं या ठिकाणी त्याचे 3 फॉर्म्स आहेत. तर हे 3ही फॉर्म आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग याचं जे आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय,
V1 वापरायचं का V2 वापरायचं का V3 वापरायचं हे ठरवायचं आहे. मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स इथं बघा, लक्ष द्या, इथं आहे हा, म्हणजे मी सांगत होतो MPSC साठी काही क्रियापद असतात तर त्यांचे पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग ते फॉरबिड, फॉरबेड, फॉरबिडन, त्याच्यानंतर फॉरगिव्ह, फॉरगिव्ह, फॉरगिव्हन हे असे काही शब्द आहेत तर त्यांचं आपलं पहिलं, दुसरं, तिसरं रूप आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये लक्ष द्या, इथं काय केलं आता ओपन म्हणजे या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स आहे, इथं V2 आहे. मग या पहिल्या वाक्यामध्ये पास्ट टेन्स आहे तर दुसऱ्या वाक्यामध्ये पण काय असायला पाहिजे डिअर फ्रेंड्स, पास्ट टेन्सच असायला पाहिजे. मग इथं प्रेझेंट टेन्स होतोय फ्लाय अवे, इथं हॅज प्लस V3 प्रेझेंट टेन्स होतोय, इथं फ्लोन हा पण काय होतं डिअर फ्रेंड्स, इथं तर काय डायरेक्ट तिसरं रूपच वापरलंय आणि म्हणून या ठिकाणी उत्तर काय येतंय, फ्ल्यू अवे. वेन ही ओपन द डोअर द बर्ड फ्ल्यू अवे, जेव्हा त्याने दरवाजा उघडला तर पक्षी जो आहे तो पक्षी दूर उडून गेला. तर या अर्थाने डिअर फ्रेंड्स याचा अर्थ असा होतोय, म्हणून सेकंड नंबरचा ऑप्शन बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हा प्रश्न परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे डिअर फ्रेंड. आपण डिग्री हा टॉपिक शिकत असताना मी तुम्हाला हे सांगितलं होतं, ठीक आहे. मग व्हेरी फ्यूचं जर वाक्य असेल, लक्ष द्या, व्हेरी फ्यूचं वाक्य असेल आणि व्हेरी फ्यूच्या वाक्याचं आपण सीडी करत असताना, व्हेरी फ्यूच्या वाक्याचं सीडी करताना आपण त्या वाक्याचं सीडी दोन प्रकारे करतोय, दॅट मेनी ऑदर, दॅट मोस्ट ऑदर. परंतु त्याच्यामध्ये हेही तुम्हाला सांगितलं होतं, अशा बऱ्याच पेपरमध्ये काय केलंय, 3-4 पेपरमध्ये काय केलेलं आहे, व्हेरी फ्यूचं वाक्य दिलंय परंतु त्याचं सीडी करत असताना त्यांनी ऑप्शन देताना दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत, पण आन्सर जे आहे तर आन्सर हे त्याच्यामध्ये काय केलं आहे डिअर फ्रेंड्स, दॅट मोस्ट ऑदरचं ऑप्शन दिलेलं आहे, हे आपण शिकवत असताना पण सांगितलं होतं. त्याच्यानंतर मला असं वाटतं की 2018 का 2019चा जो डिपार्टमेंटल ASOचा पेपर झाला, त्या पेपरमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं, त्याच्यामध्ये जे आहे तर डिअर फ्रेंड्स त्याच्यामध्ये पण वाक्य आपल्याला देताना काय केलेलं आहे, एक पीडीचं वाक्य दिलं आहे, नो अदरचं वाक्य दिलं आहे आणि त्याचं आपल्याला काय करायला सांगितलं, SD करायला सांगितलं आहे. आणि त्याच्यामध्ये पण ऑप्शन त्यांनी 2 दिले आहेत, ऑप्शन्स त्याच्यामध्ये 2 ऑप्शन दिले आहेत, म्हणजे कोणतं, एक द ESTचं पण ऑप्शन दिलं आहे आणि त्याच्यामध्ये एक ऑफ ऑलचं पण ऑप्शन दिलेलं आहे. ज्यावेळेस हे असं येणार आहे, द EST पण बरोबर आहे, ऑफ ऑल पण बरोबर आहे, इथं जसं मेनी ऑदर पण बरोबर आहे, मोस्ट ऑदर पण बरोबर आहे, त्यावेळी डिअर फ्रेंड्स काय करायचं आहे, त्या ठिकाणी ऑफ ऑलचं वाक्य जे आहे ते ऑफ ऑलचं वाक्य बरोबर करायचं आहे. सेम त्याच पद्धतीने इथं पण काय करायचं आहे, जे आहे तर डिअर फ्रेंड्स काय करायचं, मोस्ट ऑदरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर करायचं आहे, दोन्ही ऑप्शन जर बरोबर दिले असतील त्यावेळी. आता लक्षात आले का सगळ्यांना हे? चला ठीक आहे. नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, टू एक्झामाइन वन्स ओन थॉट्स अँड फिलिंग्स, म्हणजेच स्वतःच, लक्ष द्या, आपण म्हणतो ना आत्मपरीक्षण करणे, आत्मपरीक्षण करणे. आता मेडिटेशन ह्या शब्दाचा अर्थ आपल्या सगळ्याला समजते, मेडिटेशन म्हणजेच काय म्हणतो, ध्यान करणे. त्याच्या रेट्रोस्पेक्शन, रेट्रोस्पेक्शन हा जो रेट्रोस्पेक्शन शब्द जो आहे तर याच्यामध्ये रेट्रोस्पेक्शन आणि इंट्रोस्पेक्शन. आता रेट्रोस्पेक्शन हा जो शब्द आहे तर जे लॉयन असते ना, लॉयनची फिलॉसॉफी, त्याला म्हणतात रेट्रोस्पेक्शन, म्हणजे सिंहावलोकन करणे. रेट्रोस्पेक्शन म्हणजेच काय, सिंहावलोकन करणे, म्हणजे टू लुक बॅक म्हणजे पाठीमागं पाहणे, त्याला आपण म्हणतोय रेट्रोस्पेक्शन. आणि जे इंट्रोस्पेक्शन असते तर इंट्रोस्पेक्शन म्हणजेच काय, आत्मपरीक्षण करणे. मग स्वतःच्या आतमध्ये पाहणं म्हणजेच काय, या ठिकाणी लक्ष द्या, स्वतःचं आत्मपरीक्षण करणे म्हणजेच टू एक्झामाइन वन्स ओन थॉट्स अँड फिलिंग्स, स्वतःचं आत्मपरीक्षण करणे म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर येतं डिअर फ्रेंड्स, इंट्रोस्पेक्शन. आणि रेट्रोस्पेक्शन म्हणजेच काय असते डिअर फ्रेंड्स, टू लुक बॅक म्हणजे पाठीमागं पाहणे, सिंहावलोकन करणे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, प्रोफिशियंट इन सेव्हरल लँग्वेजेस, प्रोफिशियंट इन सेव्हरल लँग्वेजेस म्हणजेच बऱ्याच भाषेमध्ये जो आहे तर तो प्रोफिशियंट म्हणजे स्किलफुल, एक्सपर्ट, तर त्याला आपण म्हणतो या ठिकाणी फ्रेंड्स लिंग्विस्ट. काय म्हणतो आपण त्याला, लिंग्विस्ट. आता ग्रामर यांचा काही विषय येत नाही त्याच्यामध्ये. मल्टीलिंग्वल हा एक शब्द आहे डिअर फ्रेंड्स. मल्टीलिंग्वल म्हणजेच काय, अ पर्सन हू कॅन स्पीक मल्टी और मेनी लँग्वेजेस, जो व्यक्ती जास्तीत जास्त भाषा बोलू शकतो त्याला आपण म्हणतोय मल्टीलिंग्वल. आणि याच्यामध्ये काय केलं डिअर फ्रेंड्स, प्रोफिशियंट इन लँग्वेजेस म्हणजे आपण याच्यामध्ये लिंग्विस्ट हा शब्द यूज करतोय, ठीक आहे. बायलिंग्वल म्हणजेच काय, अ पर्सन हू कॅन स्पीक 2 लँग्वेजेस. आणि मल्टीलिंग्वल म्हणजेच काय, अ पर्सन हू कॅन स्पीक मोर लँग्वेजेस, मेनी लँग्वेजेस, मोर दॅन 2. आता लक्ष द्या, याच्यामध्ये अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन एनी रिलिजन, अ पर्सन कशाचं, अकराचं लिंग्विस्ट त्याचं सेकंड नंबर.
फोर्थला पण केलं. अरे हां 10चं काय सर 10चं? सर ऐका ना सर, 10चं 4 नंबरचं ऑप्शन, 10चं 4 नंबर ठीक आहे. नेक्स्ट बघा, त्याच्यानंतर 12 अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन एनी रिलिजन. आता याच्यामध्ये काय असते, अथिस्ट आणि थिस्ट. लक्ष द्या, थिस्ट आणि अथिस्ट हे शब्द आहेत, पण याच्यामध्ये काय आहे, रेशनलिस्ट म्हणजेच काय असतं लक्ष द्या, जो व्यक्ती याच्यामध्ये, जो व्यक्ती आपण त्याला काय म्हणतो लक्ष द्या, कुठल्याही रिलिजनमध्ये बिलीव्ह करत नाही, विश्वास ठेवत नाही, तर त्याला आपण म्हणतोय रेशनलिस्ट. ठीक आहे. आणि फिलॅटेलिस्ट म्हणजेच याचा अर्थ वेगळा होतो डिअर फ्रेंड्स. फिलॅटेलिस्ट म्हणजेच काय, जो स्टॅम्प गोळा करतो ना, त्याला आपण म्हणतोय फिलॅटेलिस्ट. अथिस्ट म्हणजेच काय, आपण शब्द पाहिला आहे, देवावर विश्वास ठेवत नाही तो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स पॅगन हा जो शब्द आहे, तर हा आहे जो मॉडर्न रिलिजन जे आहे, तर मॉडर्न रिलिजन फॉलो करतो, जसं की पूजा करतो, परंतु काय निसर्गाची पूजा करतो असं म्हणतात, त्याला म्हणतात पॅगन. तर डिअर फ्रेंड्स याचं उत्तर जे आहे, तर याचं उत्तर जे आहे, तर सेकंड नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट बघा, आय हॅव ट्राईड गेटिंग. येस, याच्यामध्ये आता अंडरलाईन केलेला शब्द हा आहे. हा डिअर फ्रेंड्स, गेटिंग हा शब्द आहे. तर याला काय करायचं आहे, इन्फिनिटिव्ह करायचं. आता इन्फिनिटिव्ह करायचं म्हणजेच काय करायचं, 2 + V1 करायचं त्याचं. मग याच्यामध्ये बघा, आय हॅव ट्राईड गेटिंग यू इन टू द किचन. मग याच्यामध्ये काय करायचं आहे, आय हॅव ट्राईड टू गेट. मग याच्यामध्ये यू पण आहे, पहिल्या वाक्यामध्ये काय केलं आहे, यू नाही याच्यामध्ये, म्हणून याच्यामध्ये काय होते, सेकंड नंबरचं ऑप्शन या ठिकाणी डिअर फ्रेंड्स बरोबर येत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, वी मस्ट नॉट लाफ ॲट हिम. वी मस्ट नॉट लाफ ॲट हिम. याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स हे वाक्य जे आहे, तर हे वाक्य ॲक्टिव्हाइज आपल्याला पॅसिवाइज करायचं. याच्यामध्ये ऑब्जेक्ट कोणता आहे, हिम हे ऑब्जेक्ट आहे. मग या वाक्याचं पॅसिवाइज करायचं असेल तर आपण काय करणार, ह्याला सुरुवातीला घेणार ही, त्याच्यानंतर काय घेतोय, मॉडल ऑक्सिलरी व्हर्ब जे आहे तेच घेतोय, नंतर नॉट वापरतोय. ही मस्ट नॉट मॉडल ऑक्सिलरी व्हर्ब जर वाक्यामध्ये असेल तर त्या वाक्याचं पॅसिवाइज करताना आपण बी वापरतो. मग ही मस्ट नॉट बी लाफ्ड ॲट. आणि या ठिकाणी बाय अस म्हणायची काही गरज नाही. ठीक आहे. मग ह्या सगळ्या 4ही ऑप्शनमध्ये असं काही दिलंच नाही, मग त्याच्यामध्ये आपण काय करायचं, त्यापैकी आपण ठरवायचं आहे. मग काय असणार डिअर फ्रेंड्स, ही मस्ट नॉट बी लाफ्ड ॲट हिम, ही मस्ट नॉट बी लाफ्ड ॲट. मग याचं उत्तर काय झालं डिअर फ्रेंड्स, जे आहे तर 1 नंबरचं ऑप्शन बरोबर येत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता सिन्स हा शब्द आपल्या सगळ्याला माहिती आहे. सिन्स हा शब्द एकतर आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण वापरतोय. म्हणजे याच्यामध्ये रोटमध्ये इथं पण वापरत नाही आणि याच्यामध्ये पण वापरत नाही. मग राहिला प्रश्न दुसरं का चौथं ऑप्शन बरोबर. मग याच्यामध्ये काय बघा, अर्थ काय होतोय, आय हॅव रिटन 6 लेटर्स सिन्स 8 AM. म्हणजे मी 8 वाजल्यापासून 6 पत्र लिहिले आहेत, या अर्थाने या ठिकाणी जे आहे तर हे बरोबर येते. 2 नंबरचं ऑप्शन बरोबर येत आहे. आणि जर आपण 4 नंबरचा ऑप्शन 3 नंबरचा ऑप्शनचा जर विचार केला तर त्याचा अर्थ काय होतोय, मी 8 वाजल्यापासून 6 पत्र लिहित आहे असा त्याचा अर्थ होतोय. पण इथं म्हणायचं काय, 6 पत्र लिहित आहे असं नाही. तर डिअर फ्रेंड्स इथं काय होणार आहे, मी 8 वाजल्यापासून 6 पत्र लिहिले आहेत असा त्याचा अर्थ होतोय आणि ते वाक्य मिनिंगफुल होतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, 16 नंबरचा प्रश्न, पॉइंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. याच्यामध्ये काय केलं डिअर फ्रेंड्स, इथं लक्ष द्या. हा प्रश्न जो आहे तर प्रश्न हा कशावरती आहे, जे ॲपॉस्ट्रॉफी एस वापरतो आपण त्या ॲपॉस्ट्रॉफी एस संदर्भातला हा प्रश्न आहे. ठीक आहे. ॲपॉस्ट्रॉफी एस आणि त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब संदर्भातला पण. ठीक आहे. लक्ष द्या सगळेजण. ॲपॉस्ट्रॉफी एस आणि ऑफ कधी वापरायचं, ऑफ कधी वापरायचं आणि ॲपॉस्ट्रॉफी एस कधी वापरायचं, या संदर्भातला हा प्रश्न आहे. मग याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, ॲपॉस्ट्रॉफी एस आपण कधी वापरतोय, सजीवांसाठी. ज्यावेळेस आपल्याला सजीवांची मालकी दाखवायची त्यावेळेस आपण ॲपॉस्ट्रॉफी वापरतो, आणि ऑफ कधी वापरतो, निर्जीवची मालकी दाखवण्यासाठी. तर डिअर फ्रेंड्स, पहिलं वाक्य बघा, विल्यम शेक्सपियर्स प्लेज. मग या ठिकाणी शेक्सपियर जे आहे तर शेक्सपियर आपण या ठिकाणी लक्ष द्या, सजीव म्हणून आपण वापरतो. म्हणजे याच्यामध्ये ॲपॉस्ट्रॉफी एस वापरणं बरोबर आहे का, हो बरोबर आहे. प्लेज म्हणजेच या ठिकाणी काय होतात, नाटकं किंवा ड्रामा म्हणतो आपण त्याला, नाटक किंवा ड्रामा. आणि त्याच्यामध्ये हे शब्द प्लुरल आहे म्हणून या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब प्लुरल वापरायचं आहे. मग या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे का, हो बरोबर आहे. पण विचारलं आहे का आपल्याला, इनकरेक्ट. लक्ष द्या.
इनकरेक्ट विचारलेलं आहे, हे वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा तर द टॉप ऑफ द टेम्पल म्हणजे टेम्पलचा टॉप. मग या ठिकाणी टेम्पल हे सजीव आहे का निर्जीव? निर्जीव आहे. म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हे या ठिकाणी द टॉप ऑफ द टेम्पल हे बरोबर आहे का? येस बरोबर आहे. आणि टॉप हे सिंग्युलर झालं म्हणून या ठिकाणी हेल्पिंग वर्ब इज हे बरोबर आहे. हा प्रश्न पुन्हा एकदा सांगतो, लक्षात द्या. ॲपॉस्ट्रॉफी यस आणि ऑफ वरती विचारलेला आहे. कशावरती विचारला आहे? ॲपॉस्ट्रॉफी यस आणि ऑफ. मग हे वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरं बघा द एसेज ऑफ बर्ट्रँड रसेल. तर याच्यामध्ये काय पाहिजे होतं डिअर फ्रेंड्स? बर्ट्रँड रसेल जे आहे तर याच्यामध्ये हे वाक्य चुकीचं आहे, कारण इथं काय पाहिजे होतं? बर्ट्रँड रसेल्स ॲपॉस्ट्रॉफी यस हे असं पाहिजे होतं, म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. आणि द टीन रूफ ऑफ द हाऊस, मग या ठिकाणी टीन रूफ आणि हाऊस हे निर्जीव आहे, म्हणजे या ठिकाणी हे पण बरोबर आहे. तर याच्यामधलं डिअर फ्रेंड्स 3 नंबरचं वाक्य इनकरेक्ट आहे, म्हणून आपल्याला इनकरेक्ट विचारलंय, म्हणून या ठिकाणी आता मी काय करतो, फक्त उत्तराचं जे ऑप्शन आहे त्याला स्टिक करतो, म्हणजेच हे 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी चुकलेलं आहे. इथं काय पाहिजे होतं? बर्ट्रँड रसेल्स एसेज आर नॉट पॉप्युलर असं पाहिजे होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा पॅसिवाइज करायचं आपल्याला याच्यामध्ये पण डू नॉट लाफ ॲट बेगर. मग या ठिकाणी हे वाक्य नकारार्थी आहे आणि याच्यामध्ये लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स नकारार्थी वाक्य आहे. मग नकारार्थी वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे? या ठिकाणी जर पॅसिवाइज आपल्याला करायचं असेल तर नकारार्थी वाक्याचं पॅसिवाइज करताना आपण काय करत असतो? लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. मग याच्यामध्ये एकतर महत्त्वाचं म्हणजेच हे आज्ञार्थी वाक्य. मग आज्ञार्थी वाक्याचं पॅसिवाइज करताना काय करतो? आपण शूड वापरत असतोय. काय वापरतो डिअर फ्रेंड्स? शूड जे आहे तर हे शूड आपण या ठिकाणी यूज करतोय. आणि याच्यामधून काय आहे? ॲडवाईस केलेला आहे, सल्ला दिला आहे, डू नॉट लाफ ॲट बेगर. आपण बेगरवरती हसतं नाही पाहिजे. मग याच्यामध्ये काय करतोय आपण? शुड बी प्लस V3 वापरतो. आज्ञार्थी वाक्याचं पॅसिवाइज करताना आपण शुड बी प्लस V3 वापरतोय. आज्ञार्थी वाक्याचं पॅसिवाइज करण्याच्या 3 पद्धती आहेत. एक लेटने करतो आपण, एक शुड बी वापरून करतो, आणि तिसरं आहे यू आर रिक्वेस्टेड, यू आर ॲडवाइज्ड. अशा प्रकारच्या वाक्याच्या अर्थानुसार आपण वापरू शकतोय. तर डिअर फ्रेंड्स बघा, मग याचं उत्तर कोणतं झालं? शुड बी प्लस V3. मग शुड बी प्लस V3 आणि हे वाक्य नकारार्थी आहे म्हणून या ठिकाणी नॉट वापरायचं आहे. तर हे बरोबर झालं. त्याच्यानंतर बघा नेहा सेड. आता इनडायरेक्ट स्पीच करायचं या ठिकाणी व्हर्च्यू इज इट्स ओन रिवॉर्ड. या ठिकाणी हे जे आहे तर डिअर फ्रेंड्स हा गुड थॉट आहे, प्रोवर्ब आहे. आणि ज्यावेळेस डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये रिपोर्टेड स्पीचमध्ये जर काय असेल, एखादा गुड थॉट असेल, प्रोवर्ब असेल, तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना जरी रिपोर्टिंग वर्ब हे पास्ट टेन्समध्ये असतं तरी पण त्याचा चेंज करायचा नाही किंवा त्याला बदल करायचा नाही. मग याच्यामध्ये कोणतं बरोबर आहे डिअर फ्रेंड्स? तर याच्यामध्ये लक्ष द्या. नेहा सेड दॅट व्हर्च्यू इज इट्स ओन रिवॉर्ड. मग आपण साधारणतः काय करतोय? डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना हेल्पिंग वर्ब जे आहे तर आम्ही जरासा बदल वॉजवेअर करत असतो, पण या ठिकाणी तसं करायचं नाही. तर या ठिकाणी हे प्रोवर्ब आहे, गुड थॉट आहे, म्हणून काय करायचं आहे? इनडायरेक्ट स्पीच करत असताना इजला इजच ठेवायचं आहे, त्याचं वॉच करायचं नाही. मग या ठिकाणी हे बरोबर आहे डिअर फ्रेंड्स. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 19 नंबरचा त्याच्यामध्ये विचारले आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स. इथे विचारले कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मग कॉम्प्लेक्स सेंटेन्स कोणतं आहे? तर याच्यामध्ये लक्ष द्या. पहिलं वाक्य जे आहे तर पहिलं वाक्य तर कॉम्प्लेक्स सेंटेन्सच आहे. याच्यामध्ये पहिलं वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. दुसरं वाक्य हे सिम्पल सेंटेन्स आहे. तिसरं वाक्य हे आफ्टर शी हॅड कम्प्लिटेड हर स्टडी, म्हणजे ज्याच्यामध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन येतात त्याला आपण म्हणतोय कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मग तिसरं वाक्य पण कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. चौथ्या वाक्यामध्ये बट आहे, म्हणजेच हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स हे 2 नंबरचं बी हे सिम्पल सेंटेन्स आहे, हे जे आहे तर हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. आणि त्याच्यानंतर पहिलं जे आहे तर पहिलं हे सुद्धा कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. तर याच्यामध्ये बघा लक्ष द्या. मग याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर काय पाहिजे? ए अँड सी. आता परंतु याच्यामध्ये काय केलं डिअर फ्रेंड्स? आयोगाने जे उत्तर दिलेलं आहे तर यांनी आयोगाने फक्त आणि फक्त उत्तर याच्यामध्ये हे दिलेलं आहे. कोणतं? 3 नंबरचं ऑप्शन. पण याच्यामध्ये हे पहिलं पण वाक्य जे आहे ते पहिलं हे वाक्य आपल्या सगळ्याला पण लक्षात येतं. इफचं वाक्य आहे, दॅटचं वाक्य आहे. मग हे पण वाक्य काय आहे?
कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस आहे. ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांना हे? ह्याचं उत्तर असं असायला पाहिजे होतं डिअर फ्रेंड्स, काय? ए अँड सी. चला ठीक आहे, नेक्स्ट बघा 20 नंबरचं जे आहे तर 20 नंबरचं नाऊन क्लॉज विचारला आहे. याच्यामध्ये नाऊन क्लॉज विचारला आहे. आय नो वेअर आय कॅन गेट द बुक, पहिलं वाक्य. मग मला माहीत आहे, मला माहीत आहे मला पुस्तक कुठं मिळू शकतं आहे. मग याच्यामध्ये व्हॉट आय नो, मला काय माहीत आहे. मग व्हॉटने जर प्रश्न विचारला तर येणारं उत्तर हे वेअर आय कॅन गेट द बुक, हे काय होतं याचं उत्तर येते. म्हणजे हा पहिला क्लॉज तर नाऊन क्लॉज आहे. मग आय नो द बुक स्टॉल वेअर आय कॅन गेट द बुक, या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हा पण क्लॉज तोच आहे, सबऑर्डिनेट क्लॉज, वाक्यरचना पण तीच आहे. पण याच्यामध्ये काय आहे या ठिकाणी लक्ष द्या. आय नो द बुक स्टॉल वेअर आय कॅन गेट द बुक, या ठिकाणी हे वाक्य ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं आहे. कारण या ठिकाणी बुक स्टॉलबद्दल हे वेअरचा क्लॉज माहिती सांगतोय. आय वेंट वेअर आय कॅन गेट द बुक. मग या ठिकाणी हा जो आहे तर हा मी गेलो. मग आपण जर प्रश्न विचारला मी काय गेलो असं उत्तर येते का ह्याचं? नाही. तर मग या ठिकाणी हा जो क्लॉज आहे तिसरा क्लॉज हा क्रिया कुठं झाली? आय वेंट, मी गेलो. मग कुठं गेलो? तर वेअर आय कॅन गेट द बुक. मग या ठिकाणी हा क्लॉज आहे डिअर फ्रेंड्स ॲडव्हर्ब क्लॉज. हा कुठला आहे? ॲडव्हर्ब क्लॉज. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी हे वाक्य क्लॉजचं नाहीच. ओके, तर मग याच्यातलं पहिलं वाक्य जे आहे तर पहिलं वाक्य हे नाउन क्लॉजचं आहे. नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी बघा हे ए वाक्य आहे डिअर फ्रेंड्स. इथं जे आहे तर हे ए आहे, पहिलं जे आहे तर पहिलं ए तिथं आहे. बघा प्रश्न काय विचारला आहे? ॲक्टिव्ह फॉर्म करा. आपल्याला वाक्याचा ॲक्टिव्ह फॉर्म करायला सांगितलं. हे वाक्य दिलं आहे. वेअर विल दीज प्रिझनर्स बी सेंट. वेअर विल दीज प्रिझनर्स बी सेंट. या वाक्याचं आपल्याला काय करायला सांगितलं? ॲक्टिव्ह वाईज आपल्याला करायला सांगितलं आहे. मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स ॲक्टिव्ह वाईज करायचं आहे. आता बघा पहिलं वाक्य वेअर विल दीज प्रिझनर्स टू बी सेंट, या ठिकाणी ही पुन्हा पॅसिव्ह वाईजचीच वाक्यरचना आहे. मग याच्यामध्ये हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा वेअर विल दे सेंड दीज प्रिझनर्स. आता हे वाक्य पॅसिव्ह वाईज करत असताना आपल्याला अगोदर काय करायचं? या वाक्याचा टेन्स समजला पाहिजे. या वाक्याचा टेन्स कोणता आहे? विल प्लस शॅल बी, विल बी प्लस वी थ्री. हे आपण कुठल्या टेन्समध्ये वापरतो? सिंपल फ्युचर टेन्समध्ये पॅसिव्ह वाईज करण्यासाठी. म्हणजे हे वाक्य सिंपल फ्युचर टेन्स आहे. हे वाक्य पॅसिव्ह वाईज आहे पण कोणत्या टेन्समध्ये आहे? सिंपल फ्युचर टेन्समध्ये आहे. मग सिंपल फ्युचर टेन्सच्या वाक्याचं आपल्याला जर ॲक्टिव्ह वाईज करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात काय ठेवायचे? शॅल विल प्लस V1 वापरायला पाहिजे. शॅल विल प्लस V1 पाहिजे, V3 नाही. बघा आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, प्रश्न आपल्याला लिहित असताना लक्ष द्या. प्रश्न बनवत असताना आणखी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची. WH शब्दाच्या नंतर काय असायला पाहिजे डिअर फ्रेंड्स? हेल्पिंग वर्ब अगोदर आणि त्याच्यानंतर काय असतो? करता येतोय. हे आपल्याला लक्षात ठेवायची वाक्यरचना. मग याच्यामध्ये वेअर विल दे सेंड दीज प्रिझनर्स. मग या ठिकाणी हे डिअर फ्रेंड्स बरोबर आहे. बी नंबरचं ऑप्शन जे आहे ते बी नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. तिसऱ्यामध्ये काय केलं बघा? हेल्पिंग वर्ब दिलेलं नाही. हेल्पिंग वर्ब डायरेक्ट शेवट पुढे टाकलेलं आहे. अगोदर या ठिकाणी हे दीज प्रिझनर्स घेतलेलं आहे आणि पुन्हा हे वाक्य विल बी प्लस V3 केलेलं आहे. याच्यामध्ये काय केलं लक्ष द्या? वेअर दे विल सेंड दीज प्रिझनर्स हे वाक्य याच्यामध्ये दिलंय. पण याच्यामध्ये काय केलंय? अगोदर करता घेतलाय आणि त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब घेतलंय. म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे. तर याचं उत्तराचं ऑप्शन जे आहे तर याचं उत्तराचं ऑप्शन हे डिअर फ्रेंड्स मग फक्त आणि फक्त 4 नंबरचं बरोबर म्हणजे बी हे बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा पुन्हा पॅसिव्ह वाईज सेंड दीज लेटर्स बाय रजिस्टर पोस्ट. म्हणजे हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे. तर या वाक्याचं आपल्याला पॅसिव्ह वाईज करायचं. मग आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह वाईज करताना आपण लेट करत असतो म्हणजे लेटने वाक्याची सुरुवात करत असतो. या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट कोणता आहे? तर या वाक्यामध्ये दीज लेटर्स हे वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे. मग आपण वाक्याची सुरुवात लेटने करणार. लेटच्या नंतर ऑब्जेक्ट घ्यायचे म्हणजे काय घ्यायचे? दीज लेटर्स. दीज लेटर्स. त्याच्यानंतर लेट वापरल्याच्या नंतर आपण काय करतो? ऑब्जेक्ट घेतो. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी वापरतो आणि त्याच्यानंतर V3 वापरतो. अशा प्रकारची वाक्यरचना असते. मग इथं काय येणार? बी येणार. ऑब्जेक्टच्या नंतर बी येणार आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप असायला पाहिजे. म्हणजे लेट दीज लेटर्स नंतर बी आणि क्रियापदाचं तिसरं रूप. बाकीचं पुढचं वाक्य जसं आहे तसंच ठेवायचं आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर हे 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे.
त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, आपल्याला प्रश्न विचारलाय कंडिशनल सेंटेन्स, कंडिशनल क्लॉज म्हणून. तर आता कंडिशनल क्लॉज म्हटल्यानंतर ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन मध्ये कोणते कोणते शब्द येतात? इफ असेल, अनलेस असेल, इन केस असेल, हे जे शब्द आहेत तर हे शब्द काय होतात? ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन मध्ये येतात किंवा ऑन कंडिशन दॅट हे शब्द कंडिशन मध्ये येतात. मग पहिल्यामध्ये इन केस आहे म्हणजे हे वाक्य कंडिशनल आहे का? हो आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी यू मे गो वेअर यू लाईक, या ठिकाणी हे वाक्य कंडिशनल आहे का? नाही. तर हे वाक्य कोणत्या क्लॉजचं आहे? ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेसचं वाक्य आहे डिअर फ्रेंड्स. म्हणजे तू जाऊ शकतोस, तुला जिथं जायचं आहे तर तिथं तू जाऊ शकतोस. बघा, तू कुठं जाऊ शकतोस? तुला जिथं जायला आवडते तिथं जाऊ शकतोस. या ठिकाणी हे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेसचं वाक्य आहे दुसरं. तिसरं अनलेस आहे. अनलेस ने पण आपण कंडिशनल ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन दाखवू शकतोय, म्हणजे या ठिकाणी हे पण वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा, स्पीक लाऊडली दॅट ही मे हिअर यू. या ठिकाणी जर दॅटचा क्लॉज असेल आणि त्याच्या क्लॉज मध्ये जर मे किंवा माईट असेल तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की तो क्लॉज हा ऍडव्हर्ब क्लॉज असतो. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची त्याच्यामध्ये ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज असतो. त्याच्यातून उद्देश व्यक्त केला असतो डिअर फ्रेंड्स, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. मग याचं उत्तर कोणतं आहे? ए आणि सी हे काय करतात डिअर फ्रेंड्स? कंडिशनल क्लॉज दाखवतात, म्हणजे हे 2 नंबरचं ऑप्शन बरोबर. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आपल्याला इथं एक्सेप्ट हा जो शब्द आहे त्याच्या शब्दावरती स्पेलिंग वरती आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे एक्सेप्टचा. ठीक आहे, आता लक्ष द्या. एव्हरीवन अटेंड द पार्टी एक्सेप्ट हिम. एक्सेप्ट एव्हरीवन अटेंडेड द पार्टी एक्सेप्ट हिम. मग याच्यामध्ये काय केलं डिअर फ्रेंड्स? एक्सेप्ट, इथं एक्सेप्ट, ऍक्सेप्ट आणि अपार्ट ऑफ. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स काय म्हणायचंय? आता पहिलं जे वाक्य आहे तर पहिल्या वाक्यामध्ये एक्सेप्ट हा शब्द बरोबर आहे, पण पहिलं वाक्य चुकलंय कुठं? तर पहिलं वाक्य जे आहे तर पहिलं वाक्य चुकलेलं आहे डिअर फ्रेंड्स यामध्ये. कारण एव्हरीवन हा जो शब्द आहे तर एव्हरीवन हा शब्द सिंग्युलर आहे. मग वाक्याचा कर्ता जर सिंग्युलर असेल आणि वाक्याचा कर्ता जर सिंग्युलर असेल तर क्रियापदाचं जर पहिलं रूप वाक्यामध्ये वापरलं असेल म्हणजे V1 असेल तर त्या क्रियापदाला एस ES प्रत्यय वापरणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी तर टेन्सचा विषय नाही, परंतु तरी पण या ठिकाणी लक्ष द्या, टेन्स म्हणजे काय? ह्याच टेन्स मध्ये वाक्य असावं असं नाही त्यांनी सांगितलं. तरी पण या ठिकाणी समजा अटेंड हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. परंतु याच्यामध्ये वाक्याचा कर्ता हा एव्हरीवन हा सिंग्युलर कर्ता आहे. मग सिंग्युलर कर्ता जर असेल तर क्रियापदाचं पहिलं रूप जर वाक्यामध्ये वापरलं असेल तर त्या क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आपण एस ES प्रत्यय वापरत असतो. पण याच्यामध्ये एस ES प्रत्यय आहे का? तर नाही. आणि म्हणून या ठिकाणी काय हे पहिलं वाक्य जे आहे तर पहिलं वाक्य चुकलेलं आहे. इथं एक्सेप्ट म्हणजे शिवाय या अर्थाने आपण वापरतोय. एक्सेप्ट म्हणजे शिवाय किंवा त्या व्यक्तीला सोडून. मग या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे का? नाही. तर इथं काय झालं डिअर फ्रेंड्स? इथं टेन्सचा एरर आलेला आहे, म्हणजे एस ES प्रत्यय वापरण्यासंदर्भात याच्यामध्ये एरर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एव्हरीवन अटेंडेड. इथं काय केलं? डायरेक्ट सेकंड फॉर्मच वापरले, म्हणजे इथं V2 वापरले. इथं पण V2 आहे, इथं पण V2 आहे. तीनही वाक्यामध्ये V2 आहे, म्हणजे याच्यामध्ये टेन्सचा एरर तर नाही. आता इथं एरर कुठं आहे डिअर फ्रेंड्स? इथं शब्दाचं स्पेलिंग एक्सेप्ट पाहिजे का ऍक्सेप्ट पाहिजे का काय पाहिजे? तर इथं एक्सेप्ट जे आहे ते एक्सेप्ट हे बरोबर आहे का? तर येस बरोबर आहे. म्हणजे एव्हरीवन अटेंडेड द पार्टी एक्सेप्ट हिम, म्हणजे प्रत्येकाने पार्टी अटेंड केली त्याला सोडून प्रत्येकाने पार्टी अटेंड केली अशा अर्थाने या ठिकाणी घ्यायचंय. तर एक्सेप्ट हा शब्द या ठिकाणी आहे, याचा अर्थ एकाला सोडून आपण असं घेतोय. आणि एव्हरीवन अटेंडेड द पार्टी ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे असते डिअर फ्रेंड्स, म्हणजे या ठिकाणी हे पण चुकीचं आहे. आणि एव्हरीवन अटेंडेड द पार्टी अपार्ट ऑफ. आता अपार्ट ऑफ नसते तर काय असते? अपार्ट फ्रॉम असते. तर या ठिकाणी हे पण चुकीचं आहे. मग याच्यात उत्तराचं ऑप्शन कोणतं झालं डिअर फ्रेंड्स? 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इथं ॲम दिलेला आहे आणि या ॲमच्या ऐवजी काय सांगितलं आपल्याला? योग्य ते ऑप्शन निवडायचं आहे. आणि इथं ॲम आहे, वाक्यामध्ये लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, इथं काय केलं? सिन्स वापरलेला आहे. मग आपल्याला माहित आहे सिन्स जे आहे तर सिन्स हे आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये वापरू शकतोय, किंवा पास्ट परफेक्ट मध्ये किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. या चारही टेन्स मध्ये आपण सिन्स आणि फॉर हे शब्द आपण यूज करत असतोय. मग याच्यामध्ये वॉज हे कुठल्या टेन्स मध्ये येते? सिंपल पास्ट टेन्स मध्ये. इथे येईल का? नाही येणार.
त्याच्यानंतर मग इथं हॅव बीन सोबत यूज करू शकतोय का, हा यस यूज करू शकतोय. आणि हॅड बीन सोबत यूज करू शकतोय का, हो त्याच्यासोबत पण यूज करू शकतोय. मात्र इथं एम दिलेला आहे, मग या वाक्याचा टेन्स कोणता झाला, प्रेझेंट टेन्स. आणि म्हणून प्रेझेंट टेन्सच आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे, म्हणून या ठिकाणी हॅव बीन बरोबर येते. आपण हॅड बीन सोबत सुद्धा आपण सिन्स वापरतोय, परंतु या ठिकाणी एम इज आर आपल्याला रिप्लेस करायचं आहे, म्हणून या ठिकाणी हॅव बीन या ठिकाणी डिअर फ्रेंड्स बरोबर येते. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, या वाक्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला, या वाक्यामध्ये किती प्रोनाउन आहेत. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स बघा, पहिलं आहे आय हे प्रोनाउन आहे, त्याच्यानंतर वन हे पण प्रोनाउन आहे, आणि ऑदर हे सुद्धा काय आहे डिअर फ्रेंड्स प्रोनाउन आहे. म्हणजे या वाक्यामध्ये डिअर फ्रेंड्स किती प्रोनाउन आहेत, तर या वाक्यामध्ये 3 प्रोनाउन आहेत. मग याच्यामध्ये प्लांटेड हा शब्द जो आहे तर हा वर्ब आहे. दीज कोकोनट ट्रीज, मग दीज हा शब्द लक्षात द्या डिअर फ्रेंड्स ऍडजेक्टिव्ह झाला. आता कोकोनट हा शब्द नाउन आहे, परंतु कोकोनट ट्रीज कशा प्रकारची झाड, तर कोकोनट, म्हणजे या वाक्यामध्ये हा शब्द ऍडजेक्टिव्हचं कार्य करतोय. ट्रीज हा जो शब्द आहे तर ट्रीज हा शब्द या ठिकाणी नाउनचं काम करतोय. तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. मग डिअर फ्रेंड्स, तर या ठिकाणी काय करायचं, याच्यातले 3च प्रोनाउन आहेत. कोणतं, आय आहे, वन आहे, आणि या ठिकाणी ऑदर आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये 3 प्रोनाउन आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आर्टिकल संदर्भातला प्रश्न विचारलाय. तर यामध्ये काय आहे, हे वाक्य दिलंय. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की लँग्वेजचे जे नाव असतात तर भाषेच्या नावापूर्वी आपण कोणतंही आर्टिकल वापरत नाहीत. मग या ठिकाणी पहिला तेलुगू भाषा आहे, इथं अ वापरले, इथं द वापरले, इथं ॲन वापरले, म्हणजे या ठिकाणी एकच ऑप्शन बरोबर आहे, ते म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. भाषेच्या नावापूर्वी कोणतंही आर्टिकल वापरत नाहीत. पण त्याला आपण नियम आपण घेतला, जर भाषेच्या नावानंतर लँग्वेज हा शब्द जर असेल तर आपण द आर्टिकल वापरत असतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, या ठिकाणी ॲटच्या ऐवजी, ॲट जे आहे ना, ॲट द रेट, याच्या ऐवजी आपल्याला या ठिकाणी योग्य ते पंक्च्युएशन मार्क वापरायचा आहे. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय केलंय, शेली सेज. तर डिअर फ्रेंड्स, आपण याच्या अगोदरच्या पण क्वेश्चन पेपरमध्ये अशा प्रकारचा प्रश्न आपण त्या ठिकाणी टाकलेला होता. तर कधीही लक्षात ठेवायचं, एखाद्या व्यक्तीचं आपल्याला काय करायचं, कोटेशन, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं कोट आपल्याला सांगायचं आहे. एखाद्या व्यक्तीचं कोट आपल्याला सांगायचं असेल किंवा त्याचा विचार सांगायचा असेल तर ते सांगण्यासाठी आपण काय करतो, हे जे कोलन असते तर कोलन आपण त्या ठिकाणी यूज करत असतोय. मग आपण हे 2 प्रकारे वाक्य सांगतो, काय डायरेक्ट स्पीच मध्ये पण सांगतोय, म्हणजेच कसं, ही सेज, आणि त्याच्यानंतर हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये पण आपण वाक्य लिहून सांगू शकतोय. आणि तेच वाक्य आपण हे अशा प्रकारची वाक्य रचना न लिहिता मग ते वाक्य आपण असंही सांगू शकतोय, ही सेज, आणि त्याच्यानंतर कोलन देतात इथं, आणि पुढचं वाक्य जसं आहे तसं लिहिलं जातंय. मग या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स, इथं काय पाहिजे, इथं कोलन पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, सेमीकोलन जे आहे तर सेमीकोलनचा उपयोग कशासाठी केला जातो डिअर फ्रेंड्स, तर सेमीकोलन जे असते तर सेमीकोलन हे लक्षात ठेवायचं आहे, हे जे 2 जे क्लॉज असतात तर ते 2 क्लॉज जोडण्याचे या ठिकाणी कार्य करत असतात. म्हणजे याच्यामध्ये हा एक क्लॉज वेगळा दाखवतो आणि हा एक क्लॉज वेगळा करतात. जसं कंजंक्शनचं कार्य असेल तर तसं कार्य कोणाचं असेल डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी लक्ष द्या, सेमीकोलनचं असेल. मग या ठिकाणी काय, अ सेमीकोलन इज फ्रिक्वेंटली यूज्ड टू सेपरेट, मग काय, 2 कोऑर्डिनेट क्लॉज. मग कंजंक्शन जे आहे तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचं काम काय असतं डिअर फ्रेंड्स, कोऑर्डिनेट क्लॉज जोडण्याचं, सेपरेट करण्याचं. तर तशाच प्रकारे या ठिकाणी काय, मग सेमीकोलन जे आहे तर सेमीकोलन हे सुद्धा कशाचं कार्य करत असते, कंजंक्शनचं कार्य करत असते डिअर फ्रेंड्स. चला नेक्स्ट बघा, पुढं ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स कोणता आहे असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. आता पहिल्या वाक्यामध्ये आय हॅव सीन द फिल्म लास्ट नाईट, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये पास्ट दाखवणारे शब्द हे लास्ट मंथ, लास्ट वीक, लास्ट इयर, येस्टरडे अशा प्रकारचे शब्द, भूतकाळ दाखवणारे शब्द वापरत नाहीत, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, फादर हॅज बीन इल सिन्स 10 years, या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. कुठं वाक्य चुकले, इथं सिन्स दिलेलं आहे, जे की इथं काय पाहिजे होतं, फॉर पाहिजे होतं, कारण इथं ड्युरेशन दाखवलं आहे. मग ड्युरेशन जर दाखवलं असेल तर फॉर पाहिजे, सिन्स नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, हुम डिड यू सी, तू कोणाला पाहिलंस, या ठिकाणी हुम आहे. त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब वापरलं आहे, करता दिलेला आहे, आणि इथं क्रियापदाचं पहिलं रूप वापरलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी तिसरं वाक्य जे आहे तर तिसरं वाक्य बरोबर आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे, वाक्यरचना पण बरोबर आहे, आणि डीड वापरायच्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं हे बरोबर आहे. त्याच्यानंतर चौथं वाक्य बघा, माय ब्रदर इज इंजिनियर. आपल्याला हे सगळ्यांना सिंपल वाक्य लक्षात येतं डिअर फ्रेंड्स, माय ब्रदर इज इंजिनियर. मग हे वाक्य चुकलेलं आहे का, कारण याच्या अगोदर काय पाहिजे होतं, ॲन इंजिनियर पाहिजे होतं. काय पाहिजे, ॲन
इंजिनियर. ओके. तर डिअर फ्रेंड्स बघा नेक्स्ट क्वेश्चन. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स आपल्याला विचार आहे टू एंड इन स्मोक. तर टू एंड इन स्मोक ही जी फ्रेज आहे याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचार आहे की या टू एंड इन स्मोकचा मिनिंग काय होतोय. तर टू एंड इन स्मोकचा मिनिंग होतो टू फेल म्हणजेच अपयशी होणे. पण या ठिकाणी स्पेलिंग देत असताना MPSCने काय केलं आहे तर टू फॉल, टू फेल, फेल आणि फेल्ड. मग यातलं नेमकं कोणतं ऑप्शन बरोबर आहे. आता फॉल म्हणजेच काय पडणे असते तर या ठिकाणी हे येणार आहे का नाही येणार. टू फेल म्हणजेच काय फेल म्हणजेच टू कट डाऊन द ट्रीज झाडं तोडणे किंवा झाडं कापणे या अर्थाने फेल हे वापरलं जात आहे. फेल हे क्रियापद आहे ठीक आहे. हे फर्स्ट फॉर्म पण आहे आणि सेकंड फॉर्म पण आहे. फॉल या क्रियापदाचं सेकंड फॉर्म फेल आहे पण इथं 2+V1 आहे म्हणजेच हे टू फेल हे क्रियापद म्हणून वापरलेलं आहे डिअर फ्रेंड्स. तर या ठिकाणी लक्ष द्या फेलचा अर्थ होतो टू कट डाऊन द ट्रीज म्हणजे झाडे तोडणे. चौथी जी टेस्ट आहे तर या चौथ्या टेस्टमध्ये आपण अशा प्रकारच्या हे फॉल आणि फेलमधले सविस्तर आपण डिस्कशन केलेलं आहे डिअर फ्रेंड्स. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे कालची टेस्ट. त्याच्यानंतर टू फेल या ठिकाणी अपयशी होणे हे बरोबर आहे आणि फेल्ड तर हे फेल्ड जे असतं हे फीलचं सेकंड फॉर्म असते फेल्ड तर हे चुकीचंच आहे. टूच्या नंतर एकतर V1 वापरतोय म्हणजे याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर हे 100% बरोबर डिअर फ्रेंड्स कोणतं आहे फक्त आणि फक्त C म्हणजेच या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा या ठिकाणी वेन दे रीच द एअरपोर्ट या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे. मग आपल्याला या ठिकाणी बघा 2 वाक्य दिलेत. मग याच्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स आहे. मग वेनच्या वाक्यामध्ये जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर पुढच्या मेन क्लॉजमध्ये आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरतो. तसं आपण सिंपल पास्ट टेन्स पण पुढच्या मेन क्लॉजमध्ये वापरू शकतोय. पण आपण एक नियम घेतला होता 2 क्रियांपैकी जी क्रिया अगोदर घडली म्हणजे प्रथम घडली तर त्या क्रियेसाठी पास्ट परफेक्ट वापरतात आणि जी क्रिया नंतर घडली त्या क्रियेसाठी सिंपल पास्ट टेन्स वापरतात. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मग जेव्हा ते एअरपोर्टला पोहोचले तेव्हा प्लेन गेलेलं होतं. प्लेन जे आहे तर विमान उडालेलं होतं. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स मग याच्यामधलं वाक्य कोणतं बरोबर आहे तर एक या ठिकाणी पहिलं वाक्य जे आहे तर पहिलं वाक्य हे या ठिकाणी बरोबर आहे. दुसरं वाक्य जे आहे ते दुसऱ्या वाक्यामध्ये इथं काय केलं सिंपल पास्ट टेन्स वापरलेलं आहे. मग जेव्हा 2 क्रिया असतात 2 क्रिया घडलेल्या असतात तर त्या 2 क्रियापैकी जी क्रिया प्रथम घडलेली असते अशा क्रियेसाठी आपण पास्ट परफेक्ट वापरतो आणि जी क्रिया नंतर घडली त्यासाठी सिंपल पास्ट टेन्स आपण वापरतोय. आणि याच्यामध्ये ऑलरेडी हा शब्द आहे तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स पहिलं वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा तर आपल्याला प्रश्न असा विचार आहे की पॉइंट आउट द सेंटेन्स इन विच अ फ्रेज इज रॉंगली युज्ड म्हणजे असं कोणतं वाक्य आहे की ज्या वाक्यामध्ये जे फ्रेज आहे तर फ्रेज ही चुकीची वापरलेली आहे. तर आता लक्ष द्यायच्यामध्ये आपल्याला फ्रेज एकतर माहीत असणं गरजेचं आहे. लॉयन्स शेअर सिंहाचा वाटा म्हणतो आपण तर हे सिंहाचा वाटा लॉयन्स शेअर ऑफ इन्कम गोज टू द कॅपिटलिस्ट्स. तर या ठिकाणी हे बरोबर आहे का. येस बरोबर आहे. द फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग इन अवर लाईफ इज टू एज्युकेट अवर चिल्ड्रन प्रॉपरली. फर्स्ट अँड फॉरमोस्ट कधी वापरतोय सर्वप्रथम सगळ्यात पहिलं कर्तव्य या अर्थाने आपण वापरतोय म्हणजेच या ठिकाणी हे पण बरोबर आहे. अ लेझी पर्सन बिल्ड कॅसल्स इन द इयर. टू बिल्ड कॅसल्स इन द इयर म्हणजेच काय हवेत मनोरे बांधणे डे ड्रीमिंग म्हणतो आपण. म्हणजे आळशी माणूस जो आहे तर आळशी माणूस हा हवेत मनोरे बांधतो परंतु तो त्याच्या जीवनामध्ये क्वचितच यशस्वी होतो. म्हणजे तो फक्त आणि फक्त दिवसा स्वप्न पाहतो. कसल्याही प्रकारचे मेहनत कष्ट न करता फक्त दिवसा स्वप्न पाहणे याला आपण म्हणतोय टू बिल्ड कॅसल्स इन द इयर म्हणजेच दिवसा स्वप्न पाहणे. अशी माणसं जीवनामध्ये यशस्वी होत नसतात डिअर. यस पाहिजे. अ लेझी पर्सन बिल्ड्स कॅसल्स इन द इयर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स मग हे पण वाक्य बरोबर आहे. आणि करप्ट पॉलिटिकल लीडर शेड क्रोकोडाईल टीयर्स. क्रोकोडाईल टीयर्स म्हणजेच काय मगरमच्छ असं म्हणतो ना आपण तर त्याला आपण म्हणतोय शेड क्रोकोडाईल टीयर्स. फॉल्स टीयर्स खोटं रडणे नाटक करणे. म्हणजे याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स इथं 4ही वाक्य बरोबर दिलेले आहेत तर याचं उत्तर आहे डिअर फ्रेंड्स ऑल ऑफ दीज जे आहेत तर
चारही वाक्य आपल्याला राईट रॉंग विचारले डिअर फ्रेंड्स. याचं नन ऑफ दिस. मग याचं उत्तर झालं काय, नन ऑफ दिस. म्हणजे कोणतंच वाक्य याच्यामध्ये लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स चुकीचं नाही. त्याचे सगळेच वाक्य या ठिकाणी बरोबर दिलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, दिस इज द व्हेरी मॅन हू रॉब्ड मी. आता या ठिकाणी लक्ष द्या, व्हेरी जो शब्द आहे तर व्हेरी हा शब्द या वाक्यामध्ये काय आहे, तर व्हेरी हा शब्द या वाक्यामध्ये खरं पाहता कशाचं काम करतोय, ॲडजेक्टिव्हचं काम करतोय. त्याच्यामध्ये पण ॲडजेक्टिव्हमध्ये आपण पाहिलेलं आहे एम्फसायझिंग ॲडजेक्टिव्ह. एम्फसायझिंग ॲडजेक्टिव्हमध्ये दोन शब्द आहेत, एक आहे ओन आणि एक आहे व्हेरी. ओन आणि व्हेरी हे दोन्ही शब्द काय आहेत, एम्फसायझिंग ॲडजेक्टिव्ह आहेत. आणि म्हणून याचं उत्तर काय आहे डिअर फ्रेंड्स, एम्फसायझिंग म्हणजेच एम्फॅटिक ॲडजेक्टिव्ह आहे. आता व्हेरी या शब्दाच्या नंतर जर नाऊन असेल तर व्हेरी या शब्दाला आपण काय म्हणतोय, एम्फसायझिंग ॲडजेक्टिव्ह म्हणतोय किंवा एम्फॅटिक ॲडजेक्टिव्ह म्हणतोय. आणि जर व्हेरी या शब्दाच्या नंतर जर ॲडजेक्टिव्ह असेल किंवा ॲडव्हर्ब असेल तर व्हेरी या शब्दाला आपण ॲडव्हर्ब म्हणतो, ॲडजेक्टिव्ह नाही. जसं की व्हेरी ब्युटिफुल किंवा व्हेरी क्लेवर जर असेल तर या वाक्यामध्ये व्हेरी क्लेवर जर असेल तर इथं व्हेरी हा शब्द काय करतो, ॲडव्हर्बचं कार्य करतो, ॲडजेक्टिव्हचं नाही. हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स पुढचा प्रश्न आहे बघा 35 नंबरचा. आपल्याला असा प्रश्न विचार आहे की ॲडजेक्टिव्ह कॅन समटाइम्स बी पोस्ट पॉझिटिव्ह. मग याच्यामध्ये एक ॲडजेक्टिव्ह जे असतात तर ॲडजेक्टिव्ह काही वेळेस आपण पोस्ट पॉझिटिव्ह म्हणून यूज करत असतो. मग या 4 वाक्य दिलेले आहेत आणि या 4 वाक्यापैकी कोणतं वाक्य जे आहे तर त्या वाक्यामध्ये पोस्ट ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे. आता आपल्याला अगोदर समजून घ्यायचं पोस्ट ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय. आता ॲडजेक्टिव्हच्या मुख्य याच्यामध्ये लक्ष द्या, 2 प्रकार पडतात. एक असते ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि दुसरा असते प्रेडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय, ज्या ॲडजेक्टिव्ह सोबत नाउन येतं त्याला आपण म्हणतो ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आणि प्रेडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय, ज्या ॲडजेक्टिव्ह सोबत नाउन येत नाही त्याला आपण म्हणतो प्रेडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आणि त्याच्यामध्ये लक्ष द्या, हे पोस्ट पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय, ज्या ॲडजेक्टिव्हच्या जे ॲडजेक्टिव्ह जे आहेत लक्ष द्या, जे ॲडजेक्टिव्ह आपण नाउन किंवा प्रोनाऊनच्या नंतर वापरतो, ज्या नाउन किंवा प्रोनाऊनबद्दल माहिती सांगताय परंतु ते ॲडजेक्टिव्ह आपण काय करतो, त्या नाउन किंवा प्रोनाऊनच्या अगोदर न वापरता त्या नाउन किंवा प्रोनाऊनच्या नंतर वापरतो, अशा ॲडजेक्टिव्हला आपण काय करतो, पोस्ट ॲडजेक्टिव्ह म्हणतोय. म्हणजे सिंपल लक्षात ठेवायचं आहे, जे ॲडजेक्टिव्ह नाउन किंवा प्रोनाऊनच्या नंतर येतं त्याला म्हणायचं पोस्ट पॉझिटिव्ह. त्याला काय म्हणायचं आहे, पोस्ट पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह. मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स इथे लक्ष द्या, टिमिड अँड कावर्डली फायटर्स. मग हे काय केलेत, टिमिड आणि कावर्डली हे शब्द फायटर्स या नाउनच्या अगोदर वापरलेले आहेत. म्हणजे हे काय आहे डिअर फ्रेंड्स, हे पोस्ट पॉझिटिव्ह आहेत का नाही. त्याच्यानंतर एक द अर्लिएस्ट गर्ल्स. अर्लिएस्ट म्हणजे हे पण काय केले, गर्ल्स या नाउनच्या अगोदर वापरलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा बिगर कार. मग बिगर कार हे पण काय केले, कार या नाउनच्या अगोदर वापरलेलं आहे. मग लक्षात काय ठेवायचं इथं, हे जे तर हे 3ही वाक्यामध्ये हे पोस्ट पॉझिटिव्ह आहेत का नाही. तर हे काय आहेत, ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत. ह्या 3ही वाक्यामधले हे ॲडजेक्टिव्ह ॲट्रिब्युटिव्ह आहेत. आणि याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स हे काय आहे, पोस्ट पॉझिटिव्ह आहे. कारण समथिंग हा शब्द प्रोनाऊन आहे आणि हा शब्द लार्जर हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. आणि हा शब्द काय करतोय, पोस्ट पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हचा फंक्शन करतोय किंवा कार्य करतोय. म्हणून याचं उत्तर 4 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. तर बघा डिअर फ्रेंड्स पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न हा पॅसेजवरती आहे. तर डिअर फ्रेंड्स इथं काय विचारलंय बघा, तर वॉलेस स्टीव्हन्स जे आहे तर वॉलेस स्टीव्हन्स संदर्भात पॅसेजनुसार खालीलपैकी जे 3 विधानं दिलेली आहेत तर ती कोणती विधानं सत्य नाहीत. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स सत्य नाहीत म्हणजेच काय, असत्य आहेत. खालीलपैकी कोणते विधानं असत्य आहेत. मग याच्यामध्ये बघा, ही वर्क इन अ इन्शुरन्स कंपनी. मग ते इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करत होते का, हो करत होते. मग हे विधान सत्य आहे, ठीक आहे, काम करत होते. त्याच्यानंतर नेक्स्ट पोएट्री इटसेल्फ इज द सब्जेक्ट ऑफ हिज पोएम्स. हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर ही रोड सिम्बॉलिक पोएट्री हे विधान त्यांच्या संदर्भातलं सत्य आहे का, असत्य आहे, तर हे सत्य आहे. म्हणजे याच्यामध्ये जे 3 विधानं दिलेली आहेत तर या 3ही विधानं डिअर फ्रेंड्स त्यांच्या संदर्भातले जे आहेत ते 3ही विधानं हे जे आहेत तर डिअर फ्रेंड्स हे यातलं कोणतंही विधान हे असत्य नाही म्हणजे चुकीचं नाही. म्हणून याचं उत्तर हे नन ऑफ द अबव आहे. हे सगळे जे 3ही विधान आहेत तर हे 3ही विधानं त्यांच्या संदर्भातले डिअर फ्रेंड्स हे सत्य आहेत. हे असत्य किंवा या ठिकाणी चुकीचे विधानं नाहीत.
तर आता बघा पुढचा प्रश्न आहे. तर इथं काय विचारलंय की पॅसेजनुसार द सेंटर ऑफ मिनिंग म्हणजे पोएमचा जो सेंटर ऑफ मिनिंग आहे तर तो काय आहे. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स काय आहे, आर्टिस्ट इमॅजिनेशन. तर पोएमचा जो सेंटर मिनिंग असतो तर तो काय आहे डिअर फ्रेंड्स, आर्टिस्ट इमॅजिनेशन आहे. मग याचं उत्तर आहे डिअर फ्रेंड्स 3. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हाय इज द एम्परर ऑफ आईस्क्रीम अ फेवरेट पोएम ऑफ स्टीव्हन्स. तर त्याचं उत्तर डिअर फ्रेंड्स बघा याच्यामध्ये बिकॉज हिज डॉटर लाईक आईस्क्रीम. जर तुम्ही पॅसेज बघितला असेल तर व्यवस्थित वाचला असेल तर त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे. आणि बिकॉज आईस्क्रीम रिप्रेझेंट्स अ युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड फॅक्ट ऑफ लाईफ. हे पण याचं उत्तर आहे डिअर फ्रेंड्स. अँड बिकॉज ही लाईट आईस्क्रीम, त्याला आवडत नव्हते तर त्याच्या मुलीला आईस्क्रीम आवडत होते. म्हणजे या ठिकाणी बी आणि सी ह्याचं उत्तर बरोबर आहे. व्हॉट डज आर्ट प्रोव्हाइड अकॉर्डिंग टू द पॅसेज. म्हणजे आर्ट आपल्याला काय प्रोव्हाइड करते, कला जी असते तर ती कला काय प्रोव्हाइड करते. तर लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, अ सबस्टिट्यूट फॉर रिलिजियस फेथ. तर हे बरोबर आहे, याच्यामध्ये तेच सांगितलेलं आहे डिअर फ्रेंड्स. तर आपल्या टेन्शनपासून एक क्षणिक दिलासा मिळतो का, तर नाही. तर याच्यामध्ये पॅसेजमध्ये हे सांगितलं आहे की अ सबस्टिट्यूट फॉर रिलिजियस फेथ. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. आणि पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग डिड नॉट इन्फ्लुएन्स स्टीव्हन्स अकॉर्डिंग टू द who of the following did not influence Stevens according to the passage. म्हणजे स्टीव्हन्सला जे पॅसेजमधून कोणी इन्फ्लुएन्स केलेलं नाही, प्रभावित केलेलं नाही. तर याच्यामध्ये बघा डिअर फ्रेंड्स, तुम्ही जर वाचला असेल पॅसेज व्यवस्थित तर याच्यामध्ये आहे कोलरिज इन्फ्लुएन्स केला आहे का, हो इन्फ्लुएन्स केलेला आहे. त्याच्यामध्ये हेनरी, याच्यामध्ये लक्ष द्या, शेक्सपियर इन्फ्लुएन्स केलेला आहे का, तर शेक्सपियरने इन्फ्लुएन्स केलेला नाही. आणि हेनरी बर्गसन यांनी केलं आहे का, हो. तर याचं उत्तर मग डिअर फ्रेंड्स कोणतं आहे, 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपल्या डिअर फ्रेंड्स या टेस्टचं सविस्तर विश्लेषण झालेलं आहे.